टाइम हील्स एव्हरीथिंग. आणि जेव्हा मी हे म्हणते ना, तेव्हा मला त्याचा अर्थ कळतो बरं का. आपल्या आयुष्यात कधी कधी असा फेज येतो जिथे आपण इमोशनली इतके ड्रेन्ड असतो की काय करायचं, काय योग्य आहे, काहीच कळत नाही. आणि मग सुरू होतं ओव्हर थिंकिंग. मी स्वतः एक ओव्हर थिंकर आहे. एखाद्या गोष्टीचं कारण नसतानाही माझं डोकं त्याचाच विचार करत राहतं. पण माझ्या आयुष्यातनं मी एक गोष्ट शिकले, काही गोष्टी जिथे आहेत तिथेच सोडून द्यायला शिकायला हवं. कारण एका गोष्टीच्या मागे आपण किती वेळ पळणार. प्रत्येक गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नसते. म्हणून ओव्हर थिंक करण्यापेक्षा स्वतःला जपणं जास्त महत्वाचं आहे. हो, आपली माणसं आपल्यासोबत असतातच, पण आपल्या मनात काय चाललंय, आपली लढाई काय आहे, हे शेवटी आपल्यालाच हँडल करायचं असतं. म्हणून स्वतःसाठी वेळ द्या आणि काही गोष्टी वेळेवर सोडून द्या. कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेचच मिळेल असं नाही. कधी कधी फक्त वेळेला आपलं काम करू द्यायचं. सो डोंट ओव्हर थिंक, टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड ट्रस्ट द प्रोसेस, बिकॉज टाइम हील्स एव्हरीथिंग.